नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की कालच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील 90 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की कालच 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी चौहान यांच्या माध्यमातून व राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एका क्लिकच्या माध्यमातून म्हणजेच थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, याचबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर ते पैसे कसे येऊ शकतात, ते तुम्हाला येण्यासाठी कोणतं काम करायचं आहे। याचबरोबर मित्रांनो, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये जमा झालेत, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 8,000 रुपये जमा झालेत। तर ह्या कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6 ते 8,000 रुपये जमा झालेत याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला नाही, त्या शेतकऱ्यांना कोणती कामं करायची याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की काल 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे आयोजित असलेल्या कृषी महोत्सवामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये चौथ्या हप्त्याचे जमा झालेले, त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचे भरपूर दिवस झाले पैसे जमा झाले नाही, त्यामुळे आता ही योजना बंद पडली काय। आम्ही माहिती देत होतो की आम्हाला सुद्धा खोटं ठरवण्यात येत होतं, परंतु अखेर आता जे माहिती आमची खोटं म्हणत होते त्यांना एक चपराक आहे। आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण काल 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेलं आहे। आता मित्रांनो, आता कोणते शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये आणि 8,000 रुपये जमा झाले त्याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा अद्यापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नव्हता, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 4 हप्त्याचे 8,000 रुपये जमा झालेले आहेत। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला नव्हता त्यांना पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे एकही हप्ता जमा झाला नव्हता त्यांना पहिला हप्ता सुद्धा दिलेला आहे। याचबरोबर दुसरा, तिसरा आणि आताचा चौथा म्हणजे असे एकूण 8,000 रुपये त्या शेतकऱ्यांना 4ही हप्त्याचे एकदाच अदा करण्यात आलेले आहेत। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना दुसरा, तिसरा जर भेटलेला नसेल त्यांना दुसरा, तिसरा आणि चौथा असे 6,000 रुपये त्यांना जमा झालेत। आता काही शेतकऱ्यांना पहिला, दुसरा हप्ता भेटलेला होता परंतु तिसरा भेटलेला नव्हता, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याचे 2,000 आणि चौथ्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेत। आता काही शेतकरी असे आता काही शेतकऱ्यांना पहिला, दुसरा, तिसरा भेटलेला होता, परंतु आता चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी होते, त्यामुळे चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र झाले होते आणि त्या 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास 1,800 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जमा करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही राज्यातील नमो शेतकरी योजनेच्यासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आता मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता आलेला नाही, पीएम किसान येतात परंतु नमो शेतकरी योजनेचा आलेला नाही, त्यांना काय करायचं ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते येत नाहीत किंवा मागील आता चौथा हप्ता जर आलेला नसेल तर त्यांचं प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी, लँड सीडिंग आणि आधार सीडिंग तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही। त्यामुळे तुमची जर ई-केवायसी झाली नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन तुम्ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी करू शकता। याचबरोबर तुमची आधार सीडिंग जर नो असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेला भेट देऊन तुमच्या आधारला बँक खातं तुमचं लिंक करून घ्या आणि ते जर तुम्हाला जमत नसेल किंवा तुमची बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 1 तासामध्ये ओपन होतं आणि जवळपास 48 तासामध्ये ते NPCI ला कनेक्ट होतं, म्हणजे आधारशी संलग्न होतं, म्हणजे डीबीटीने पेमेंट यायला त्याला वेळ लागणार नाही, त्यामुळे ते तुम्ही करून घ्या। आणि याचबरोबर
त्याचबरोबर तुमचं लँड सीडिंग, आता लँड सीडिंगचा प्रॉब्लेम जर असेल तर लवकरात लवकर तुमचं तहसील कार्यालय, तुमचं कृषी कार्यालय याच्या दोन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं 7/12 होल्डिंग, आधार कार्ड, तुमचं पीएम किसानचं स्टेटस ही संपूर्ण माहिती तुम्ही त्यांना देऊन तुमचं काम ओके करू शकता. आणि तिन्ही जर येस असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेला असेल. परंतु तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला चौथा हप्त्यासाठी तुम्ही अपात्र झालेले आहात. तुम्हाला जर पुन्हा पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला हे काम तुम्हाला करणे अत्यंत बंधनकारक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात छोटासा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.